अपडेट न्यूज। नगर परिषदेच्या 12 जूनच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या एका वादग्रस्त ठरावावरून यवतमाळमध्ये मोठा वाद पेटला। शहराच्या मध्यभागी असलेली 300 कोटींची टीबी रुग्णालयाची जागा केवळ 95 कोटी रुपयांमध्ये एका कंत्राटदाराला BOT तत्वावर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याने भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप होत आहेत। प्रशासनाने जागेचं क्षेत्रफळ जाणीवपूर्वक कमी दाखवून पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या जागेवर गेल्या 40 वर्षांपासून राहणारी 25 कुटुंब बेघर होणार असून 100 दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली। पुनर्वसन न करताच पालिकेने थेट कारवाई सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या बेकायदेशीर ठरावाला नगर परिषद अधिनियम कलम 308 अन्वये तातडीने स्थगनादेश द्यावा आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संपादक सय्यद नदीम। जागा असो किती पैसा कमवणार, या यवतमाळची दुरवस्था करणार आपण। लोकप्रतिनिधी होते आपण, इथं या जनतेनं आपण आपल्याला निवडून दिलेली आहे। पक्ष तुमचा इथं नगर परिषद मध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे, परंतु यवतमाळच्या जिल्ह्यासोबत यवतमाळच्या शहराला हा लुटमार करण्याचा प्रकार आपलं थांबलं पाहिजे। अशा पद्धतीच्या BOT तत्वाचा आम्ही निषेध करतो, विरोध करतो आणि याला कोणत्याही स्तरावर आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही। याला आंदोलन करणार मी, आमरण उपोषण करणार मी, हायकोर्टात जाणार मी, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो त्यांचा BOT तत्वावर हा ठेकेदाराचा फायद्याचा, हा भूखंड माफियाचा स्वहिताचा हा प्रकल्प अजिबात होऊ देणार नाही आहे। नगर परिषदेच्या आर्थिक विरोधातला हा प्रकल्प आहे। बेरोजगार मागासवर्गीय लोकांचा आरक्षण त्या संकुलमध्ये बाधित होणाराचा प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट प्रस्थापित लोकांच्या अधिकाराचा हनन करण्याचा हा प्रोजेक्ट आहे। त्यामुळं या प्रोजेक्टचा पाहिजे तितक्या प्रमाणे आम्ही निषेध करतो आणि कुठल्याही स्तरावर हा प्रोजेक्ट होणार नाही याची शाश्वती मला आहे। माननीय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.